सोडण्याबाबत पत्र पण दिलतो ना, दिलतो पत्र. यावेळेस काय लागलं तर सांगा, देऊ. गाडी द्या का माझ्या गाडीत असली एखादं. काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? त्यांनी काही प्रश्न आपल्या समोर मांडले. तमाशा ही लोककला लोप पावत चाललेली आहे. ही पारंपरिक एक सांस्कृतिक कला आहे, ही जिवंत राहिली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. या माध्यमातून आमचे सूरज भाऊंच्या आणि आम्ही या ठिकाणी सगळ्या तमाशा कलावंतांची भेट घेतली आणि तमाशा कलावंतांचं आणि माझं एक आपुलकीचं नातं आहे. कारण ज्यावेळेस कोविडची महामारी आली त्यावेळेस याच तमाशा कलावंत बऱ्याच कलावंतांनी माझ्या कोविड सेंटरमध्ये करमणुकीचा कार्यक्रम केला आणि माझ्या अनेक रुग्णांना कोविडमधून डायव्हर्ट केलं. त्यामुळं त्यांच्या बऱ्याच व्यथा आणि अडचणी मला त्या ठिकाणी माहीत आहेत. त्यामुळे आज त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या बऱ्याच भूमिका आहे, छोट्या छोट्या काही समस्या आहे. एक तर समस्या इतकी छोटी आहे की माझ्या तमाशा कलावंतांच्या गाडीला तोल नाही लागला पाहिजे. जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण आग्रही असतो तसं तमाशा कलावंतांच्या गाडीच्या बाबत पण त्याबाबत मी त्यांना एक पत्र देतोय आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्याकडे काही त्यांच्या या तमाशा कलावंतांना एक पॅकेज मिळालं पाहिजे. ही पण त्यामागं महत्त्वाची भूमिका आमची सगळेच तमाशा कलावंतांची भूमिका आहे. तर मी उद्या आमचं संसदीय अधिवेशन चालू आहे. मी असू, या विभागाचे खासदार आमचे अमोलजी कोल्हे साहेब असू, आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्र्याची मीटिंग लवकरात लवकर सांस्कृतिक मंत्री पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आम्ही दोन्ही खासदार आणि हे तमाशा कलावंतांचे शिष्टमंडळ लवकरात लवकर मीटिंग लावून माझ्या कलावंतांना कसा न्याय देता येईल. अनेक आहे माझ्या कलावंतांचं मानधन सुद्धा मिळत नाही, अशा अनेक प्रश्न आहे. शेवट एक कलाकाराचं एक ठराविक वय असतं, त्या वयाच्या पलीकडे गेल्यानंतर माझ्या याच कलावंतांवर कधी कधी उपासमारीची वेळ येते. अनेक आपण बातम्या पण पाहिला तो त्याच्या ठराविक वयामध्ये त्याला जो मान सन्मान मिळतो तो मान सन्मान त्याच्या आयुष्यभर त्याला मिळाला पाहिजे. यासाठी एक खास उपाययोजना सगळ्यात महत्त्वाची झाली पाहिजे. ही माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची सुद्धा भूमिका आहे. आणि 6 महिने झाले मानधन नाही. मी मागच्या हप्त्यात संबंधित मंत्री महोदयांना पत्र पण दिलं, ते कलावंतांचं मानधन द्या. सरकारला इकडं लक्षच नाही वेळ इकडे द्यायला. ऑनलाईन केली ती प्रक्रिया समजत